IPL 2026 सुरू असतानाच BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे. नक्की काय आहे हा नवीन नियम आणि याचा खेळावर काय परिणाम होणार आहे, चला जाणून घेऊया. आता मॅच दरम्यान प्रत्येक प्लेयर्सला ग्राउंडवर येण्याची परवानगी मिळणार नाही. नवीन नियमानुसार आता फक्त 16 प्लेयर्सलाच ग्राउंडवर येण्याची परवानगी असेल. साधारणपणे एका टीममध्ये 25 प्लेयर्स असतात, पण उरलेले प्लेयर्स आता ड्रिंक्स ब्रेक चालू असताना ग्राउंडवर येऊ शकणार नाहीत. म्हणजेच पाणी नेणं, बॅट बदलणं किंवा कोचचा मॅसेज देणं ही कामे आता फक्त त्या 16 प्लेयर्सलाच करावी लागणार आहेत. इतकंच नाही तर बाउंड्री लाईनवर मदतीसाठी आता फक्त 5 प्लेयर्सच उभे राहू शकतात. अंपायरच्या परवानगीशिवाय ग्राउंडवर काहीही नेता येणार नाही आणि जर या नियमाचं उल्लंघन झालंच किंवा वेळ वाया घालवल्यावर टीमवर ॲक्शन घेतली जाणार आहे. हा नेम का आणला आहे? तर ग्राउंडवरची अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी आणि खेळ अधिक शिस्तबद्ध आणि फास्ट बनवण्यासाठी. म्हणजेच IPL आता अजून फास्ट आणि स्ट्रिक्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, BCCIचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.